एक महत्त्वाची घडामोड पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। उजनी आणि वीर धरणातून 1,95,000 क्युसेकनं विसर्ग होतोय। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूलही पाण्याखाली गेलाय। उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेले 1,95,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पंढरपूरमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की आता हीच चंद्रभागा नदी जवळपास 1,72,000 क्युसेकच्या विसर्गाने दुथडी भरून वाहताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतं। हीच चंद्रभागा नदी कायम संत गतीने वाहणारी म्हणून ह्या चंद्रभागा नदी ओळख आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर ह्या चंद्रभागा नदीने रौद्र रूप धारण केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण खरं तर TV9च्या प्रेक्षकांकरता खास आपण नदीच्या पात्रामधून खरं तर ह्या नदीचं जे रौद्र रूप आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण आता बघू शकतो की चंद्रभागेच्या मंदिरासह इतर छोटे मोठे जे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रामध्ये येणारे जे 11 घाट आहेत त्या 11 घाटांवरती खरं तर आता पूर्णपणे पाणी आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षाने देखील चोख अशी व्यवस्था इथं केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रत्येक घाटावरती आज बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेलं आपल्याला इथं दिसत आहे, जेणेकरून कुठल्याही भाविकानं ह्या चंद्रभागेच्या पात्रात स्नान करण्याकरता येऊ नये अशी व्यवस्था खरं तर इथं केली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर प्रशासनानं खरं तर या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा देखील इशारा दिलेला आहे। मात्र आज वर येणारी जी आवक आहे उजनी आणि वीर धरणामध्ये येणारी आवक खरं तर मंदावली असल्यामुळे उजनी धरणातून येणाऱ्या पाण्याचं जी आवक आहे ती देखील आता 1,35,000 क्युसेक्सवर करण्यात आलेली आहे। त्यामुळे दुपारनंतर कदाचित हे पाणी आहे असं राहील आणि त्यानंतर पाणी ओसरायला देखील सुरुवात होईल असा प्रशासन खरं तर अंदाज व्यक्त केलेला आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।